आज आपण जेवणाची चव वाढवणारे अशा 3 प्रकाराच्या अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या चटणींचे प्रकार बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान अशा आपल्या चटण्या ह्या तयार झाल्या आहेत. दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट आणि अगदी भरपूर दिवस टिकणाऱ्या अप्रतिम चवीच्या अशा आपले चटकदार चवीच्या चटणी ही तयार झाल्या. वेळ न घालवता लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण तिळीची चटणी बनवून घेणार आहोत. तिळीची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवरती पॅन हा गरम करून घेतला आहे. जर आपल्याकडे पॅन नसेल कढईमध्ये भाजून घेतली तरी काही हरकत नाही. फक्त खोलगट भांड्यामध्ये तीळ ही भाजून घ्या, त्यामुळे ती आजूबाजूला उडत नाही आणि त्यामुळे आपली तीळ ही वाया जात नाही. लगेचच मी आता याच्यामध्ये 1 वाटी तीळ घातली. त्यानंतर मंद गॅसवरती आपण ही तीळ अगदी छान हलकासा कलर बदलेपर्यंत म्हणजे हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपण याला आता भाजून घेणार आहोत. तीळ ही तुम्ही मंद गॅसवरती भाजून घ्या. ती आतपर्यंत अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून होते आणि त्यामुळे आपली जी चटणी असते भरपूर दिवस टिकते आणि चवीला देखील अगदी छान अशी आपली तिळीची चटणी ही तयार होते. तर मंद गॅसवरती मी छान हलकासा कलर बदलेपर्यंत हिला भाजून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे हे टाकून घेणार. जिरेमुळे अगदी छान अशी चव येते आणि वास देखील अगदी छान असा आपल्या चटणीचा येतो. लगेच मी मंद गॅसवरती फक्त अर्धा मिनिटभर तिळीमध्ये जिरे हे भाजून घेतले. जिरे भाजल्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊ. गॅस बंद केल्यानंतर लगेच ही भाजलेली तीळ एका प्लेटमध्ये आपण गार होण्यासाठी काढून घेणार आहोत. जर तुम्ही गरम गरम मिक्सरला फिरून घेतली त्यामुळे आपली चटणी लवकर खराब होते आणि आपली चटणी देखील थोडासा वास तिचा येतो. म्हणून पूर्णपणे गार झाल्यानंतरच याची चटणी तळायला घेणार आहोत. तर आपली पूर्णपणे तीळ ही गार झाल्यानंतर लगेच एक मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तीळ ही आपण टाकून घेतली. तीळ ही टाकल्यानंतर लगेच याच्यामध्ये आता लाल तिखट हे घालणार आहोत. लाल तिखट आपल्या अंदाजानुसार आपण घालून घेणार आहोत. जर आपलं लाल तिखट जास्ती तिखट असेल तर त्याला कमी प्रमाणात घाला, जेणेकरून आपली चटणी ही अजिबात तिखट होणार नाही. तर मी याच्यामध्ये 1.5 चमचा तिखट घातले. लगेच याच्यात अर्धा चमचा चवीनुसार मीठ हे घातले. लगेच मिक्सरवरती अगदी छान आपण चालू बंद करत हिला अगदी छान जाडसर असं याचं वाटण चटणी ही तयार करून घेऊया. तर अगदी परफेक्ट अशी आपली तिळीची चटणी ही तयार झाली. 1 ते 2 ते 3 मिनटं अगदी सहज आपण चटणी ही तयार करून घेऊ शकतो आणि अगदी भरपूर दिवस टिकणारी चवीची आपली चविष्ट अशी तिळीची चटणी ही तयार झाली. नक्की तुम्ही करून बघा. अगदी छान अशी ही तिळीची चटणी ही तयार होते. ज्यावेळेस आपल्या मुलांना किंवा आपल्याला देखील भाजी आवडत नसेल तर आपण अगदी सहज जर अशा पद्धतीची चटणी तयार करून ठेवलेली असेल तर आपण लगेच घेऊन तिला खाऊ शकतो. आता तिळीची चटणी तयार झाली. आता आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा तोच पॅन गॅसवरती गरम करून घेतले. लगेच अर्धा वाटी शेंगदाणे. आता आपल्याला कितपत चटणी बनवायची त्यानुसार आपण कमी जास्ती साहित्य हे करून घेऊ शकतो. मंद गॅसवरती शेंगदाणे देखील आपण अगदी छान खरपूस होईपर्यंत याला भाजून घेणार आहोत. जर शेंगदाणे आपण फुल गॅसवरती भाजले तर हे देखील अगदी लवकर भाजून होतात. आतपर्यंत ते भाजून होत नाही आणि त्यामुळे आपली जी चटणी ती खमंग अशी तयार होत नाही. अर्धा वाटीसाठी मी इथे अर्धाच वाटी तिळीचा वापर करते. आपण कमी जास्ती प्रमाण हे करून घेऊ शकतो, पण इथं मी सम प्रमाणात दोघीही वस्तूंचा वापर करून आता तीळ देखील आपण छान आता भाजून घेणार आहोत. तिळीला देखील मी अगदी छान मंद गॅसवरती हिला भाजून घेत आहे. दोघीही वस्तू अगदी छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे देखील भाजून घेणार आहोत. जिरे आणि अगदी थोडेसे मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या, त्या देखील आपण यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत. त्यामुळे खूप छान अशी आपली लसूण, जिरे, तीळ आणि शेंगदाण्याची अगदी चविष्ट अशी आपली चटणी ही तयार होईल. ही भाजून झाल्यानंतर हिला देखील आपण प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार होण्यास ठेवून देणार आहोत. जर तुम्ही अगदी गरम गरम अशी आपण डायरेक्टली चटणी तयार करून घेतली ना ती कमी दिवस टिकतेच, पण ज्यावेळेस आपण तिला दळायला घेतो म्हणजे मिक्सरवरती फिरवतो ती व्यवस्थित फिरून होत नाही, तिचा असा गोळा तयार होता. अगदी छान रवेदार अशी आपली चटणी ही तयार होत नाही. तर याच्यानंतर मी 5 मिनटं तिला गार करून घेतले. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ हे टाकून घेऊया. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण चटण्या तयार करून ठेवल्या ना, मुलांना मधल्या काळात भूक लागली तर आपण त्यांना सहज पोळीसोबत चटणीही देऊन ते लगेच खायला देऊ शकतो. तर मी संपूर्ण साहित्य हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले.
त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी साधं मीठ न घालता याच्यात काळं मिठाचा वापर करते. याच्यामुळे खूप छान अशी चव आपल्या थोडीशी वेगळी चव अशा आपल्या चटणीला येते. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये गरजेनुसार म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार यामध्ये आपण लाल तिखट घालून मिक्सरवरती पुन्हा हिला देखील आपण छान रवेदार असं जाडसर वाटण तयार करून घेणार. चटणीही तयार करून घेणार. अगदी छान अशी मी चटणीही दळून घेतली. अगदी परफेक्ट अशी आपली भरपूर दिवस टिकणारी मिक्स अशी चटणीही तयार झाली. ही देखील अगदी सहज आपण 1 ते 2 महिने स्टोअर करून घेऊ शकतो. अगदी छान अशी आपली चटणीही तयार झाली. नक्की तुम्ही देखील ही चटणी तयार करून बघा. अगदी 3 ते 4 मिनटात सहज तयार होणारी अगदी छान चविष्ट भरपूर दिवस टिकणारी आता आपली मिक्स चटणी तयार झाली. त्यानंतर लगेच आता आपण शेंगदाण्याची अगदी छान खमंग खरपूस अशी चटणी कशी तयार करायची ते बघूया. त्यासाठी त्याच पॅनमध्ये मी पुन्हा 1 वाटी शेंगदाणे हे आता मंद गॅसवरती आपण यांना भाजून घेणार आहोत. तर मंद गॅसवरती शेंगदाणे आपण अगदी छान खमंग होईपर्यंत यांना देखील एकसारखं चमच्याने चाळत आपण शेंगदाणे एकसारखे भाजून घ्या. त्यामुळे खूप छान अशी आपली चटणी ही तयार होते. तर माझे आता शेंगदाणे हे भाजून झाले. अशाच पद्धतीने आपण मंद गॅसवरती शेंगदाणे हे भाजून घ्यायचे. लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया. गॅस बंद करून झाल्यानंतर आता गार होण्यासाठी आपण याच्यातच देखील ठेवू शकतो किंवा आपण प्लेटमध्ये साईडला देखील काढून यांना पूर्णपणे आपण आता गार हे करून घेणार आहोत. आता मी याला पूर्णपणे गार करून घेते शेंगदाणे. आणि गार झाल्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये मी आता अगदी थोडंसं तेल हे घालणार आहोत. आता आपल्याला चटणी ही थोडी तेलकट हवी असेल तर थोडं जास्त तेल घातलं तरी काही हरकत नाही. मी आता अगदी जास्तही तेलकट कमी करत नाही आणि जास्तही तेलकट करत नाही, म्हणून मी फक्त 1 चमचा तेल हे गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपण छान 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपल्या आवडीनुसार टाकून घेऊ शकतो, कमी जास्ती. आणि लसूण आणि जिरे अगदी छान भाजून झाल्यानंतर जे आपण शेंगदाणे गार करून घेतलेले ते आपण यामध्ये संपूर्ण घालून घेणार आहोत. जर तुम्हाला शेंगदाण्याचे सालासहित शेंगदाणे आवडत नसेल, ज्यावेळेस आपण शेंगदाणे गार करून घेतले त्यावेळेस आपण शेंगदाणे हे साल काढून घेऊ शकता. पण मी शेंगदाण्याचं साल न काढता सालासहित शेंगदाण्यांचा वापर करते. तर आता पुन्हा आपण हे शेंगदाणे मंद गॅसवरती 2 मिनटंभर अगदी छान खरपूस शेंगदाणे होईपर्यंत यांना भाजून घेणार आहोत. यामुळे खूप छान अशी आपली खमंग अशी चटणी ही तयार होते. आणि शेंगदाणे अगदी छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा मी लाल तिखट हे घालून याला व्यवस्थित मिक्स करत मंद गॅसवरती आपण अर्धा मिनिटभर लाल तिखट हे भाजून घेणार आहोत. याच्यापेक्षा जास्त वेळ भाजून घेऊ नका, जेणेकरून आपलं लाल तिखट हे जळून जाईल आणि त्यामुळे आपल्या चटणीचा थोडा वास हा बिघडू शकतो आणि चटणीचं चव देखील बिघडू शकते. म्हणून फक्त अर्धा मिनिटभर भाजून घ्या. त्यानंतर लगेच गॅस बंद करा. पुन्हा तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर पुन्हा आणखी आपण आता याला हे मिश्रण भाजून घेतलेले शेंगदाणे गार झाल्यावरतीच आपण लगेच पुन्हा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. नक्की तुम्ही ही अशी खमंग शेंगदाण्याची चटणी करून बघा. अप्रतिम अशी ही चवीची तयार होते. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकून मिक्सरला लगेच आपण आता बारीक फिरून घेणार आहोत. यामध्ये अजिबात आपल्याला काहीच टाकण्याची गरज नाही. आणि खूपच तुम्हाला अशी तेलकट सोलापूर चटणीसारखी लागणार असेल तर पुन्हा आणखी त्याच्यामध्ये तेल ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक फिरवणार असतो चटणी त्यावेळेस पुन्हा तेलाचा वापर करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने छान जाडसर आपण वाटण तयार करून घेऊ शकतो चटणीचं. अगदी परफेक्ट अशी आपली खमंग खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी ही तयार झाली. ही देखील आपल्याला अगदी भरपूर दिवस अशी टिकते. जर तुम्हाला अगदी जास्ती दिवस शेंगदाण्याची चटणी टिकवायची असेल तर याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्ती वापरा आणि त्यामुळे अगदी भरपूर दिवस 3 ते 4 महिने अगदी सहज आपली चटणी ही टिकते. अगदी परफेक्ट अशी आपली चटणी तयार